विषारी द्रव्याचा समावेश, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। क्लोरल हायड्रेट हे विषारी द्रव्य मिसळून तयार करण्यात येणाऱ्या रासायनिक ताडीची घरगुती विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे। ही ताडी आरोग्याला अपायकारक असून पिणाऱ्या शौकीनांची गर्दी वाढतच आहे। सोलापूर शहरासह ग्रामीण भाग परिसरात अशी घरगुती केंद्रे फोफावते। तरुण पिढी ताडीच्या व्यसनात अडकत असून अशा अनधिकृत ताडी विक्रीवर पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। सोलापूर शहरासह ग्रामीण भागात आधी रासायनिक ताडी विकत आहेत। या ठिकाणी 20 रुपये प्रति लिटर ताडी विक्री होत आहे। एका ताडी दुकानात दररोज सुमारे 1200 ते 1500 लिटर ताडी विक्री होत आहे। यावरून ताडी पिणाऱ्यांची संख्या किती आहे हे लक्षात येतं। शहरासह ग्रामीण भागात अलीकडे अशी घरगुती ताडी विक्री वाढलेली आहे। घरगुती ताडी 20 रुपयात तांब्या भरून मिळते, त्यामुळे अशा ठिकाणी ताडी शौकीनांची गर्दी वाढत आहे। घरगुती रासायनिक ताडीच्या विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झालं असल्याचं नागरिकांमधून दबक्या आवाजात बोललं जात आहे। यातला जबाबदार कोण?